या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोटरसायकल रॅली निघाली, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। यावेळी आपण भाषणामध्ये मोठी फटकेबाजी केली, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? शिवस्वराज यात्रेला सगळीकडेच महाराष्ट्रात फार मोठा प्रतिसाद मिळतोय, कारण या महायुती सरकारच्या विरोधात सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य युवक असेल, सर्वसामान्य माता भगिनी असतील, यांचं मत या महायुतीच्या सरकारच्या विरोधात आहे। महायुती सरकार घालवण्यासाठी महाराष्ट्रातली जनता ही खरं तर इच्छुक झालेली आहे आणि त्यामुळे हा प्रतिसाद जो तुम्हाला दिसतो याचंच परिवर्तन आणि याचंच प्रतिबिंब हे तुम्हाला मतदानातही दिसणार आहे। अगदी आपण काव्याच्या माध्यमातून देखील यावेळी विरोधकांवरती जोरदार टीका केली, गुलाबी जॅकेट असेल, त्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं यामध्ये आजच मी एक स्टेटमेंट वाचलं की आज माझं मन सांगतंय की त्यावेळी असं व्हायला नको होतं, आणि मग हा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय की ज्यावेळी पक्ष चोरला चिन्ह पळवलं तेव्हा हे मन कुठे गेलं होतं, हाच प्रश्न मी विचारला। आपण पाहतो की तरुणांची देखील यावेळी भरपूर गर्दी पाहायला मिळते। कशा पद्धतीने विधानसभेला सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाकडून ताकद लावली जाणार आहे? 100% सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगलं वातावरण राहील। सोलापूर जिल्हाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रातच जसं मी म्हणालो प्रत्येक प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या विषयी असेल, म्हणजे आज तुम्ही करमाळ्यामध्ये 1.5 लाख लिटर दूध माझा शेतकरी बांधव घालतो, पण त्याला दूध घालताना 27 रुपयांनी, 25 रुपयांनी, 27 रुपयांनी दूध घालावं लागतंय आणि जे 5 रुपये अनुदान शासनाने दिलेलं आहे 5 रुपये अनुदानच येत नाहीये। मग जर आमच्या दुधाचं जर ज्याचं 20 लिटर दूध आहे त्याला जर 10 रुपयाचं नुकसान होत आहे, 5 रुपये अनुदान सोडूनच द्या, त्याला जर 10 रुपयाचं नुकसान होत असेल आणि त्याला 200 रुपयाचं नुकसान होत असेल आणि त्याच्या बदल्यात तुम्ही फक्त 50 रुपये दिवसाचे हे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली तुम्ही द्यायचं आत्ता फक्त सांगत असाल तर शेतकरी कसं मान्य करेल? करमाळा विधानसभेसाठी पवारसाहेबांच्या गटातून पहिल्यांदाच नारायणआबा पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं, त्याबद्दल पक्षाच्या माध्यमातून अजून अधिकृत उमेदवारी ही जाहीर व्हायला अजून वेळ, अजून महाविकास आघाडीचा जागा वाटप ठरेल आणि त्यानंतर उमेदवारी जी असेल ती जाहीर। नक्कीच हे होते खासदार अमोल कोल्हे, कॅमेरामॅन हर्षवर्धन गाडेसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।